लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता काव्यासमोर खूप मोठं सत्य उघडं होणार आणि ते म्हणजे नंदिनी कधीही आई होऊ शकणार नाही आहे आणि तिची जी सरोगेसिव्ह मदर आहे ती आता आर्या होणार आहे. आता हे सगळं काव्याला कसं कळणार, कुठे कळणार, या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता जी आर्या असते ती नंदिनी आणि जीवाला सांगते की मला तुमच्या बाळाची सरोगेस मदर व्हायचं आहे. त्यावेळी आता त्या दोघांना आधी तर वाटतं की ती मस्करी करते, गमतीत बोलते. मग आर्या आता जीवाला सांगते की त्या दोघींमधलं काय टॉप सिक्रेट होतं आणि कसं नंदिनीने आर्याला वाचवलं, सगळ्या अडचणीतून बाहेर काढलं वगैरे वगैरे सर्व आता ती सांगू लागते. आणि मग हे सगळं बोलून झाल्यावर आर्या म्हणत असते आणि आता माझी उपकाराची परतफेड करण्याची वेळ झालेली आहे आणि म्हणूनच कदाचित देवाने बरोबर मला इकडे पाठवलेलं आहे आणि म्हणूनच नंदिनीच्या बाळाची सेरोगेटिव्ह मदर व्हायला मी तयार आहे. आणि म्हणूनच सांगते तुम्ही कुठलाही संकोच करू नका किंवा मनामध्ये अशी शंकाही बाळगू नका की मी गमतीने किंवा खोटं उगाच ह्यातलं काहीतरी बोलते. मुळात हा विषय गमतीचा किंवा खोटं बोलण्याचा नाहीच आहे. हा विषय तुमच्या किती जवळचा आहे हे मला व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, निवांत राहा. मी या विषयाबद्दल कधी कोणाजवळ वाच्यताही करणार नाही, कोणाला काही कळणारही नाही आणि तुमचं सगळं व्यवस्थितही होईल. ही जबाबदारी माझी. मी सर्व काही व्यवस्थित मॅनेज करेन, काळजी करू नका तुम्ही दोघंजणं. आफ्टर ऑल मी स्वतः एक डॉक्टर आहे, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी मॅनेज करणं मला सोपं जाईल. आता वसवत्या त्यावेळी तिथे आलेली असते आणि आता वसवत्या त्यांचं बोलणं ऐकण्याचा खूप प्रयत्न करत असते. पण वसवत्याला फारसं काही बोलणं ऐकू येत नसतं, पण वसवत्याने थोडंफार बोलणं हे ऐकलेलं असतं. वसवत्या आता ऐकत असते की आतमध्ये ती बोलत आहे, मी तयार आहे. आता वसवत्या ऐकत असतानाच त्या ठिकाणी काव्या येते आणि काव्या वसवत्याला जीवा आणि नंदिनीच्या खोलीला कान लावून उभी असलेली बघते. काव्या लगेचच तिकडे धाव घेते आणि म्हणते, वसवत्या काय चाललंय तुमचं, तुम्ही इकडे काय करताय आणि मुळात तुम्ही नंदिनीताई आणि जीवाच्या खोलीला कान का लावलाय. इतक्यात काव्याच्या आवाजाने जीवा आणि नंदिनी दोघंही बाहेर येतात. त्यांच्याबरोबर आता आर्यासुद्धा असते. मग ते तिघं विचारतात की काय झालं काव्या, तू इतकी जास्त ओव्हर पॅनिक का झाली आहेस, का रागवली आहेस एवढी. त्याबरोबर काव्या म्हणत असते की ह्या वसवत्या कामच असं करतात की रागवावं लागतंच. त्याबरोबर मग जीवा म्हणतो, काव्या काय झालं आहे आम्हाला जरा स्पष्टपणे सांगशील का. त्याबरोबर मग काव्या म्हणत असते, ह्या ज्या वसवत्या आहेत ना त्या तुमच्या खोलीबाहेर कान देऊन उभ्या होत्या आणि तुम्ही खोलीमध्ये तिघंजण काय बोलताय हे ऐकण्याचा प्रयत्न करत होत्या. त्याबरोबर मग आता काव्या म्हणत असते, वसवत्या तुम्हाला एवढ्या वेळा समजून सांगितलं की असं नका करू, बोलणं लोकांचं चोरून नका ऐकू, पण अजूनही तुम्हाला शेवटी अक्कल येत नाहीच आहे ना, हे एवढं चोरून काय ऐकायचं होतं तुम्हाला. त्याबरोबर आता जीवा घाबरतो. जीवा विचार करतो की नको, काहीही झालं तरी वसवत्याने जर काही ऐकलं असेल तर ते काव्याच्या समोर बोलायला नको. मग आता जीवा मुद्दामून आरडाओरडा करतो, वसवत्या काय आहे गं तुझं सारखं आमच्या मध्ये आम्ही बोलत असू काहीतरी, तुला काय करायचं आहे तेवढ्याशी. ती रम्या नाही तर आता काय तिची जागा तू चालवणार आहेस का. त्याबरोबर नंदिनी इकडे घाबरलेली असते. नंदिनीला वाटत असतं वसवत्यांनी खरोखर आमचं काही बोलणं ऐकलं असेल का. मग आता नंदिनी म्हणत असते, वसवत्या अहो काय मिळतं तुम्हाला हे सगळं करून. आता खाली मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलात आणि पुढच्या क्षणी हे असं काहीतरी वेड्यासारखं वागलात. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी ते सगळं नाटक होतं. तुला काय वाटतं वसवत्या काही सुधारली आहे का. वसवत्या सुधारणं 7 जन्मात शक्य नाही आहे. एक वेळेस कुत्र्याचं शेपूट सरळ होऊ शकतं पण वसवत्याचा स्वभाव नाही. काय वसवत्या बरोबर ना. अगं काय गरज आहे तुला उगाच लोकांचं बोलणं चोरून ऐकण्याची. स्वतःच्या मुलीचा संसार बघ ना, स्वतःच्या मुलीला बघ, तिला बरं नाही आहे म्हणून ती बाहेर गेली आहे तर तिला कॉल कर, तिच्याशी कॉन्टॅक्ट कर, तिची तब्येत कशी आहे काय आहे त्या सर्वाची चौकशी कर. पण नाही, ते सगळं दिलं सोडून आणि उगाच आमच्या मागे लागली आहे, आम्ही काय करतोय, आम्ही कोणाशी बोलतोय, आम्ही काय बोलतोय हे सगळं ऐकायचा नाद करते. त्याबरोबर वसवत्या म्हणते, अरे एक मिनटं मला बोलण्याची संधी द्याल का. हे बघा मी तुमचं काहीही बोलणं ऐकलेलं नाही आहे. उगाच मगापासनं मी काही बोलत नाही आहे म्हणून नुसते बोलतच चाललाय.
मी काहीही ऐकलेलं नाही आहे, कळलं का तुम्हाला? उगाचच्या उगाच माझ्या नावाने शंख करू नका. आता तरी गप्प बसा. त्याबरोबर मग आता लगेचच ती म्हणत असते, आणि एवढं काय महत्त्वाचं बोलत होता तरी तुम्ही की तुम्हाला खोलीत जाऊन बोलावं लागलं? त्याबरोबर नंदिनी विषय बदलते. नंदिनी म्हणते, वसवत्या पुरे झाला आता, काही ऐकलं नाही आहेत तुम्ही ना? मग चला निघा आता, काही ऐकूही नका, कळलं ना? चला निघा निघा. आणि मग नंदिनी वसवत्याला तिकडनं हकलवते. आणि त्यानंतर मग आता ती काव्याला म्हणते, काव्या तू सुद्धा किती जास्त ओव्हर पॅनिक झालीस गं. तुला कितीदा सांगितलं आहे, ह्या अशा कंडिशनमध्ये हे एवढं ओरडायचं नसतं, हे एवढं रागवायचं नसतं. काव्या अगं जमेल तितकं शांत राहायचं असतं बाई ह्या दिवसांमध्ये, कळत नाही का तुला? हां. त्याबरोबर काव्या तोंड बारीक करते. तशी नंदिनी म्हणते, पण बाय द वे आजचा केक खूपच छान झाला होता, आणि आजची बर्थडे पार्टी ती तर एकदम फर्स्ट क्लासच होती. काय छान प्लॅनिंग केलं होतंस तू. आणि तसंही काव्या, तू माझ्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी किती स्पेशल असते हे तर तुला पहिल्यापासूनच माहिती आहे. हे तर मी तुला काहीही सेपरेट सांगण्याची गरज नाही आहे, काय बरोबर ना? त्याबरोबर कौतुक ऐकून काव्य पुन्हा खुश होऊन जाते आणि म्हणते, खरंच ताई तुला एवढं आवडलं सगळं, थँक्यू सो मच. त्याबरोबर मग आता नंदिनी तिला म्हणत असते की अगं थँक्स म्हणण्याची काही गरज नाही आहे काव्य. त्यानंतर मग आता काव्या ही म्हणत असते, ताई असं कसं म्हणतेस गं, खरंच तू माझ्यासाठी खूप खास आहेस, आणि मी तुझ्या वाढदिवसाला काहीतरी खास करू शकले, आणि महत्त्वाचं म्हणजे ते तुला आवडलं ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. त्याबरोबर लगेचच आता मग आर्या म्हणते, बरं ठीक आहे, आता चालू दे तुम्हा दोघ्या बहिणींचा गप्पा टप्पा, आता मला निघायला हवं, मला उशीर होतो आहे. बरं नंदिनी, काव्या टेक केअर ऑफ युअर सेल्फ, काय? त्याबरोबर लगेचच त्या दोघीही बहिणी होकारार्थी मान डोलावतात. तशी आर्या काव्याला म्हणते, काव्या तू जास्त, नंदिनी चिडचिड वगैरे करत नाही, नंदिनी तर शांत असते, पण तुझ्या बाबतीत तसं नाही आहे, तू खूप जास्त रागराग करत असतेस, संताप करत असतेस. हे बघ, या कंडिशनमध्ये तुझा हा इतका राग करणं योग्य नाही आहे, कळालं का? त्याबरोबर मग ती म्हणते की हो मी घेईन काळजी. त्याबरोबर आर्या आता तिकडनं निघते. निघताना ती नंदिनीला म्हणते, नंदिनी काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. त्याबरोबर मग आर्याला काव्य विचारते, आर्या असं का बोललीस तू? त्यावर आर्या म्हणते, अगं नंदिनीला तुझी काळजी वाटते म्हणूनच तिला सांगितलं काळजी घे, बाकी काही नाही. आणि त्यानंतर मग आता आर्या तिकडनं निघून जाते. आता इकडे जी काव्य असते, काव्याच्या मनात मात्र आता सतत वसुहत्याचा विचार फिरत असतो. काव्य विचार करत असते, वसुहत्याची सवय काही जाता जात नाही, म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तो हा असा प्रकार. एवढं वसुहत्यांना संधी देतो सुधारण्याची, पण तरीही वसुहत्या काही सुधरत नाही. असो विचार करत करत काव्य आता स्वयंपाकघरात जर आवरावरी करण्यासाठी येते, तर त्यावेळी तिच्याकडे वसुहत्या येते. आता वसुहत्या तिकडे येते आणि मग आता वसुहत्या ही म्हणत असते की काव्या मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. काव्या म्हणते, मला तुमच्याशी काही बोलण्यात रस नाही आहे, समजलं? त्यामुळे प्लीज तुम्ही इकडनं जा, तुम्ही गेलात ना तर ते माझ्यासाठी बरं होईल. त्यावर मग वसुहत्या म्हणते, काव्या थांब, हे बघ मला माहिती आहे तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे वगैरे, पण प्लीज तरीही मला काय बोलायचं आहे ते एकदा ऐकून तरी घे. नंदिनीच्या बाबतीत आहे, आता तरी ऐकशील? त्याबरोबर मग काव्या म्हणते, माझ्या ताईबद्दल मला भडकवायचं असेल ना तुम्हाला? त्यावर वसुहत्या म्हणते, मला काही भडकवायचं वगैरे नाही आहे तुला, कोणाबद्दलच काहीच नाही, पण एकदा मी काय म्हणते ते ऐक. काव्या, अगं हल्ली ना नंदिनीचं काहीतरी वागणं मला वेगळंच वाटतं. जेव्हापासून तुमची ती बहीण आर्या आली आहे ना, तेव्हापासून जीवाचं सुद्धा वागणं काहीतरी वेगळं झालं आहे. नक्कीच त्या तिघांमध्ये ना काहीतरी गोडबड घोटाळा सुरू आहे. त्याबरोबर मग काव्या म्हणते, हे बघा तुम्ही मला सांगण्याची काही गरज नाही आहे, मी माझं बघेन. त्यावर वसुहत्या म्हणते, तुला माझ्यावर विश्वास नाही ना, मग तू जाऊन तुमच्या हॉस्पिटलमध्ये काय इन्क्वायरी करत नाही? तिकडे काही गडबड असेल तर तुला ताबडतोब कळून जाईलच. काव्या म्हणते, मी काय करायचं ते बघून घेईन, तुम्ही निघा इकडनं, समजलं ना? उगाचच्या उगाच तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मला माझ्या ताईबद्दल भडकवाल आणि मी भडकेन, हो ना? म्हणूनच आला होतात ना इकडे. पण वसुहत्या लक्षात ठेवा, तुमच्या या फालतू प्लॅनचा ना काही उपयोग होणार नाही आहे, कारण माझ्यासाठी माझी ताई खूप महत्त्वाची आहे आणि मी तिच्यावर बिलकुलच भडकणार वगैरे नाही आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पार्थ ऑफिसला जातो. काव्या पार्थला कॉल करते आणि म्हणते, पार्थ अहो आपल्याला आज त्या IRP रोडवरती जायचं होतं ना? त्यावर पार्थ म्हणतो, काव्या अहो आज माझ्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे, जी सोडून मी कुठेच नाही जाऊ शकत. मी काय म्हणतो, आपण आज नाही उद्या जाऊया. त्याबरोबर काव्या म्हणते, काय
आज नाही उद्या. नाही नाही नको पार्थ, त्यापेक्षा मग माझ्याकडे एक उत्तम कल्पना आहे. पार्थ म्हणतो कोणती? काव्या म्हणते मी एक काम करते, मी IIP रोडवरती एकटीने जाते, तुम्ही ऑफिसमधलं काम सांभाळा. त्याबरोबर पार्थ म्हणतो काय, त्या IIP रोडवरती एकटीने? नाही नको 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 काव्या, हे बघा तिकडे एकटीने जाण्याची काहीही गरज नाही आहे. तसंही ते काम एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, आपण उद्या गेलो तरीही चालेल. काव्या म्हणते नाही नको, मी आजच जाऊन येते, मला ते काम कुठल्याही परिस्थितीत लांबणीवरती सोडायचं नाही आहे, मी जाऊन येते. पार्थ म्हणतो काव्या अहो पण. काव्या म्हणते पार्थ काळजी करू नका, मी अगदी व्यवस्थित जाईन, अगदी व्यवस्थित येईन, स्वतःची काळजी घेईन, गाडी घेऊन जाईन, ड्रायव्हर घेऊन जाईन, मग तर झालं. आणि राहिला प्रश्न मला काही अडचण येण्याचा, तर जर मला काही अडचण आली तर मी तिकडनं तुम्हाला कॉल करेन किंवा मेसेज सोडेन, मग तुम्ही तिकडे या बस. पण आत्ता मला जाऊ द्या ना प्लीज, थांबवू नका उगाच. त्याबरोबर पार्थ म्हणतो काव्या अहो पण. काव्या म्हणते प्लीज. तसा पार्थ म्हणतो ठीक आहे जा, आता काय बोलणार मी, तुम्ही माझं ऐकायचं नाही असं ठरवलंच आहे तर काय. त्यानंतर मग आता काव्य आणि पार्थचं ते बोलणं मानिनी काकूंनी ऐकलेलं असतं आणि आता मानिनी काकूंना काव्याची काळजी वाटते. मग मानिनी काकू ठरवतात की आपण आता काव्याच्या मागे जायचं. मग त्या काव्याला काहीही न सांगता काव्या कुठे जाते हे बघण्यासाठी काव्याचा पाठलाग करायचं ठरवतात. मानिनी काकू काव्याचा पाठलाग करत करत IIP रोडपर्यंत जातात. मानिनी काकूंना प्रश्न पडतो ही काव्या या IIP रोडवर कशाला आली असेल. मग त्यानंतर आता मालिनी काकू तशाच मागेच थांबतात. काव्य IIP रोडवरती येते, तिचं जे काही काम असतं ते व्यवस्थित पूर्ण करते आणि त्याच्यानंतर मग आता ती पुन्हा घरी परतीच्या प्रवासाला लागलेली असते. आता काव्या जेव्हा परतीच्या प्रवासाला लागलेली असते तर त्यावेळी आता रस्त्यातच त्यांचं जे नेहमीचं चेकअपचं हॉस्पिटल आहे ते सुद्धा असतं. काव्य विचार करते काय करू, जाऊन आतमध्ये नंदिनीताईच्या बाळाबद्दल, नंदिनीताईबद्दल चौकशी करू का? नाही नको, जर मी आत्ता जाऊन आतमध्ये चौकशी केली तर याचा अर्थ असा होईल की मी नंदिनीताईवरती अविश्वास दाखवला आणि वसुहत्यांवरती विश्वास ठेवला. खात्री आहे मला माझी ताई माझ्यापासून काहीही लपवत नसणार आहे, पण तरीही एकदा जाऊन खात्री जमा करून घ्यायला हरकत काय आहे ना, एकदा जाऊन बघते. आणि तसंही मी काय वसुहत्यांवरच्या विश्वासापोटी हे सगळं करत नाही आहे, तर ताईची काळजी म्हणून करते. मग काव्य आता आतमध्ये जाते आणि काव्याला आता रिसेप्शनलाच ऐकू येतं की नंदिनी जन्मेजय देशमुख यांच्यासाठी स्वतः आर्या मॅम सॅरोगेसिव्ह करणार आहेत. आता हे कळल्यावर काव्याला खूप मोठा धक्का बसतो. काव्या म्हणते सॅरोगेसिव्ह. त्याबरोबर मग आता तिला रिसेप्शनिस्ट म्हणते हो सॅरोगेसिव्ह. आणि तुम्हाला माहिती आहे का, नंदिनी म्हणून ज्या पेशंट आहेत ना त्यांच्यासाठी स्वतः आमच्या आर्या मॅम सॅरोगेसिव्ह मदर व्हायला तयार झालेल्या आहेत. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे की एक डॉक्टरच पेशंटसाठी सॅरोगेस करायला तयार झाला आहे. त्याबरोबर हे ऐकून मग मात्र आता इकडे काव्याला खूप मोठा धक्का बसतो की नंदिनी सॅरोगेसिव्ह करून घेणार आहे. काव्या आता तिकडनंच पार्थला कॉल करू लागते, पण आता पार्थ हा ऑफिसमध्ये असतो, मीटिंगमध्ये बिझी असतो, त्यामुळे पार्थचा फोन काही लागत नसतो. मग काव्य आता तिकडनं घरी येते, तर दुसऱ्या बाजूला इकडे जो पार्थ असतो त्याचं एक काम तर पूर्ण होतं, पण आता त्याला त्याच्या पुढच्या कामासाठी पुण्याला जावं लागत असतं आणि ते सुद्धा अगदी अर्जंट. आणि आता पार्थबरोबर दिव्यासुद्धा पुण्याला गेलेली असते. आता पुण्याला ती लोक पोहोचतात तर खरे, पण आता कात्रजजवळ पुढे ते लोक चाललेले असतात, त्यांची मीटिंग तिकडे असते आणि तिकडे जात असताना आता मुसळधार पाऊस कोसळतो. पावसामध्ये पार्थची गाडी बंद पडते. गाडी बंद झाल्यामुळे आता पार्थ आणि दिव्या दोघंही गाडी दुरुस्त करता येईल का हे बघण्यासाठी खाली उतरतात. काय झालं हे तपासण्यासाठी खाली उतरतात. आता दिव्याचे जे कपडे असतात ते पूर्णपणे भिजून गेलेले असतात आणि आता दिव्या आणि पार्थ एकत्र असतात. तर दिव्याला तर संधीच हवी असते पार्थच्या जवळ जाण्याची, तर पार्थ मात्र स्वतःचं काम करत असतो. दिव्या मात्र पार्थकडे एकटक बघत असते. आता जो प्रसंग असतो तो खूप खरं तर बाका असतो, पण पार्थ मात्र अजिबात स्वतःचा तोल सोडत नाही. पार्थ स्वतःवरती अगदी तोल धरून व्यवस्थित सावध असतो.
आणि तो त्याचं काम करत असतो. दिव्या मात्र मुद्दामून पार्थच्या समोर केवढी थंडी वाजते, केवढं थंड वातावरण आहे, खरंच केवढं थंड आहे हे सगळं, असं बोलत असते. तर आता काव्या पार्थच्या फोनवरती सतत फोन ट्राय करत असते. पार्थ फोन का उचलत नसतील, काय झालं असेल ऑफिसमध्ये, असं आता काव्याला टेन्शन येतं. शेवटी पर्यायांती काव्य विचार करते की एक काम करते, मी ऑफिसमध्येच कॉल करते ना. आणि काव्या आता थेट ऑफिसमध्ये फोन करते आणि विचारते की पार्थ सर कुठे आहेत, जरा पार्थ सरांना सांगाल का मला कॉल करायला, मी केव्हापासून त्यांचा फोन ट्राय करते पण त्यांचा फोन लागतच नाही आहे. त्याबरोबर काव्याला इकडे समजतं की पार्थ सर आणि दिव्या मॅम हे दोघं तर मगाशीच पुण्यासाठी निघाले. महत्त्वाची एक पुण्यामध्ये मीटिंग आहे, त्यासाठी पार्थ सर आणि दिव्या हे दोघंही जण गेले आहेत. त्याबरोबर आता पार्थबरोबर दिव्याही आहे. हे ऐकल्यावर मग मात्र काव्याला टेन्शन येतं. त्याबरोबर आता जी तिथे फोनवरती बोलणारी मुलगी असते ती म्हणते, हॅलो मॅम ऐकताय ना तुम्ही. त्यावर मग काव्या भानावर येते आणि म्हणते, हो ऐकलं मी, ठीक आहे ठेवा तुम्ही. आणि मग आता काव्या फोन कट करते. आता मात्र काव्याला पार्थची खूपच जास्त काळजी वाटू लागते, कारण त्याच्याबरोबर दिव्या आहे. त्यात पार्थ फोनही उचलत नसतो. मग तर काव्या आणखीन काळजीत पडते आणि आता काव्या सततच पार्थला कॉल करू लागते. पार्थ का फोन उचलत नाही आहे, काय झालं असेल तिकडे, काय घडलं असेल, असे विविध प्रश्न काव्याच्या मनामध्ये घर करू लागतात, फिरू लागतात. त्यावेळी मग आता काव्याला बरं वाटत नसतं, काव्याचं BP लो होऊ लागतं. आणि मग आता मानिनी काकू तर काव्यावर लक्ष ठेवूनच असतात. मग त्या खोलीत येतात आणि काव्याला विचारतात, काव्या काय झालं, तुझी तब्येत ठीक आहे ना. त्यावर काव्या म्हणते, हो आई तब्येत ठीक आहे, तब्येतीला काय, तब्येत ठीक आहे. त्याबरोबर मानिनी काकू काव्याच्या जवळ येऊन बसतात. आता काव्या ही मानिनी काकूंना म्हणते, मी ठीक आहे. मानिनी काकू काव्याला पुन्हा विचारतात, खरंच सांग मला, नक्की तुझी तब्येत बरी आहे ना, तुला काही होत तर नाही आहे ना. त्यावर मग काव्या ही मानिनी काकूंना म्हणते, आई अहो काय सांगू तुम्हाला, ती दिव्या माहिती आहे ना तुम्हाला कशी आहे ती. पार्थ तिच्याबरोबर पुण्याला गेलेत मीटिंगसाठी आणि आता पार्थ मागापासून मी फोन करते पण माझा एक पण फोन घेत नाही आहेत. तिकडे काय झालं आहे काय नाही मला काहीच माहीत नाही आहे. त्यामुळे ना मला खूप जास्त आता भीती वाटते, टेन्शन आलं आहे. आजपर्यंत पार्थनी माझा फोन घेतला नाही आहे असं कधीही झालेलं नाही आहे. मानिनी काकू काव्याला म्हणतात, 2 मिनटं जरा शांत बसशील का, 2 मिनटं. मग काव्या 2 मिनिटांसाठी शांत बसते. मानिनी काकू तिला पाण्याचा ग्लास देतात आणि म्हणतात, हे पाणी पिऊन घे. काव्या पाणी पिऊन घेते आणि म्हणते, आई अहो पण हे सगळं. त्याबरोबर मानिनी काकू म्हणतात, कळत नाही आहे काय करते मी, बरोबर ना, सांगते सगळं सांगते. काव्या मला सांग, तुझा पार्थवरती विश्वास आहे. त्यावर काव्या म्हणते, आई हो काय प्रश्न आहे. त्यावर मानिनी काकू म्हणतात, प्रश्न विचारलाय उत्तर दे. काव्या म्हणते, हो आहे म्हणजे आहेत, स्वतःहीपेक्षा जास्त विश्वास आहे माझा त्यांच्यावर. त्यावर मग मानिनी काकू म्हणतात, मग विषय संपला. तुझा जरी दिव्यावर विश्वास नसला तरी पार्थवर विश्वास आहे ना, मग तू कशाला उगाच एवढी काळजी करतेस. अगदी निश्चिंत आणि निवांत राहा. पार्थच्या हातून काहीही चुकीचं घडणार नाही आहे, एवढा विश्वास तू पार्थवरती ठेवू शकतेस ना, मग काळजी का करतेस उगाचच. हे बघ, दिव्या जरी कशीही असली ना तरी पार्थ मात्र आपला खूप चांगला, सभ्य आणि गुणी मुलगा आहे. त्यामुळे पार्थकडून काहीही चुकीचं घडणार नाही आहे. त्यामुळे तू उगाचच्या उगाच काळजी घेऊन स्वतःचं BP लो करत बसण्यापेक्षा निश्चिंत निवांत राहा. अगं काव्या, असं काय करतेस बाळा, पावसाळ्याचे दिवस सुरू झाले, मे बी पावसात वगैरे कुठेतरी अडकले असतील किंवा फोनचं रेंज गेलं असेल, बॅटरी डेड झाली असेल आणि म्हणून पार्थला तू फोन केलेलं कळलंच नसेल किंवा म्हणून पार्थने तुझे फोन रिसीव केले नसतील. हे बघ, काहीही झालं ना तरी कायम पहिला विचार हा चांगल्या बाजूनेच करायचा असतो आणि मग चुकीचा विचार करायचा, समजलं का. त्यावर काव्या म्हणते, सॉरी आई माझं चुकलं. त्यावर मानिनी काकू म्हणतात, इट्स ओके, पण नेक्स्ट टाईमपासून मी जे काही सांगितलं आहे ना ते आता व्यवस्थित लक्षात ठेव. पार्थ हा तुझा नवरा आहे, त्याच्यावरती तू विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बाकी त्याला कोणाच्याही विश्वासाची, कोणाचीही काहीही गरज नाही जर तू एकटी त्याच्याबरोबर असशील तर. मग काव्याला मानिनी काकूंचं म्हणणं पटतं. मानिनी काकू म्हणतात, बरं आता तू आराम कर जरा, तुझी तब्येत बरी वाटत नाही आहे ना तुला, निवांत पड, मी तुझ्यासाठी काहीतरी जरा खायला घेऊन येते. आणि मग मानिनी काकू ह्या काव्यासाठी तिकडनं काहीतरी खायला आणायला जातात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला काय वाटतं आता पुढे काय घडेल? काव्याला आता नंदिनीबद्दलचं सत्य समजलंय, मग काव्या काय करेल, कशी रिॲक्ट होईल हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.